नमस्कार. एक काळ असा होता ज्या वेळेला लग्न म्हटलं की खूप एक्साइटमेंट असायची. मुली लाजायच्या, मुलं खूप खुश असायची. कधी एकदा लग्न होतंय अशी उत्सुकता पण असायची. इतकी की त्यावेळेच्या गाण्यामध्ये "मम्मी ओ मम्मी तू कब सास बनेगी" असं म्हणून पण एखादा हिरो त्याच्या आईच्या मागे लागायचा एखाद्या सिनेमामध्ये. आज काय झालंय? याच्या एकदम विरुद्ध परिस्थिती. लग्नाचा विषय विशेषतः सुशिक्षित घरातल्या उच्च शिक्षित मुला-मुलींकडे आई-वडिलांनी काढला, की पहिली गोष्ट त्या विषयावर बोलणं टाळलं जातं. "बघू ग नंतर, नंतर सांगते" अशी काहीतरी उत्तरं मिळतात आणि काही ठिकाणी मात्र पॅनिक अटॅक एकदम निर्माण होतो. का बरं असं झालंय? नेमका काय बदल झालाय? लग्न का नकोय जेन झीला? आजच्या भागामध्ये याबद्दलच आपण बोलणार आहोत, तेही खास तुमच्या आग्रहावरून. अनेक प्रेक्षकांनी हा विषय आमच्याकडे पाठवला आणि म्हणूनच या विषयावरती आज आपल्याला बोलायचंय. आजची तरुण पिढी लग्न करायला का नकार देतीये किंवा लग्न का टाळतीये? अनेक आईवडिलांचे या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात आणि मग आईवडील बऱ्याचदा ती दुःख आमच्याकडे येऊन सांगतात. थोडासा विचार करूया की तरुण पिढीला आज लग्न का नकोय? एकूणच आज आपण पाहिलं तर भारतात सुद्धा लग्नाचं सरासरी वय जे आहे ते वाढत चाललंय. म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये तर 30-32 हे अगदी कॉमन वय आहे. पण मुलींच्याही बाबतीमध्ये 27, 28, 30 अशाच वयापर्यंत मुलं-मुली लग्न करायला नकारच देतात. तरुण मुलं आणि मुली शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने जेव्हा वेगळ्या शहरामध्ये राहायला जातात, त्या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणं ही आजची फॅशन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यामध्ये कोणाला फारसं गैर वाटत नाही. कायद्याने सुद्धा पूर्वीची जी बंधनं होती ती आता ठेवलेली नाहीयेत आणि त्यामुळे मुलं-मुलींना एकमेकांचा सहवास हा नक्की हवा असतो, पण लग्न करणं मात्र टाळलं जातं. काही-काही मुलं किंवा मुली हे मात्र आपल्याच कोशात असतात. आपलं काम, आपलं करिअर, आपलं जग याच्या बाहेर त्यांना पडायचं नसतं. अर्थातच या दोन्ही सिच्युएशन या आई-वडिलांसाठी काळजी निर्माण करणारे असतात आणि म्हणूनच आजच्या भागामध्ये थोडंसं डेप्थला जाऊन आपण या गोष्टीचा विचार करूया. आजच्या काळात स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर उच्च शिक्षण हवं, चांगली नोकरी हवी. आणि चांगली या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते. काय मिळाल्यावर त्याला चांगलं किंवा मला हवं ते मिळालं याला उत्तरच नसतं आणि मग काय होतं? स्विच ओव्हर, नोकऱ्या बदलणं, जागा बदलणं, परदेशात जाणं, तिथे सुद्धा आणखीन पुढची ॲस्पिरेशन हे सगळं एकापुढे एक करायचं असतं आणि त्याच्यामध्ये लग्नाची कटकट नको किंवा लग्नामुळे अडथळा नको हे सगळ्यात पहिलं कारण जे तरुण पिढी इंटरॅक्ट करताना सांगते, की मला आत्ता माझा फोकस हा फक्त माझ्या अचीव्हमेंटवर आहे. मला जे करायचंय, साध्य करायचंय ते मला हवंय. अर्थातच पूर्वीच्या काळी लग्न करणं याच्या मागचा मेन उद्देश हा असायचा, की शारीरिक संबंधांना समाज मान्यता आणि कायदेशीर मान्यता मिळावी. आजच्या बदललेल्या समाज रचनेमध्ये या दोन गोष्टींचा फारसा संबंध राहिला नाहीये आणि त्यामुळे लग्न केलं तरच शारीरिक संबंध एस्टॅब्लिश होऊ शकतात किंवा शारीरिक संबंध हवे असतील तर लग्न करा असं कुठलंच कोरिलेशन राहिलेलं नाहीये आणि तेही एक महत्वाचं कारण हल्लीच्या पिढीने लग्न टाळण्यामागचं असू शकतं. अनेकदा आपल्या पूर्वानुभवामुळे किंवा आपल्या पियर्सच्या अनुभवातनं लग्नाबद्दल कुठली तरी एक भीती अशी मनात निर्माण झालेली असते आणि त्यामुळे सुद्धा लग्न करायला ही पिढी नको म्हणते. कधी कधी स्वतःमध्ये इतर प्रकारचं कुठलं तरी वैगुण्य एक कॉम्प्लेक्स निर्माण झालेलं असेल तर त्याची परिणती सुद्धा लग्न टाळण्यामागे होऊ शकते. आजची जी पिढी तरुण आहे ना त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे पालक हे करिअर करणारेच होते आणि म्हणून त्या करिअरच्या वेळेला त्या पालकांची जी काही कसरत होत होती किंवा त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये जी चॅलेंजेस या मुलांनी अगदी लहानपणापासून पाहिली, जे बघत बघत ती पिढी मोठी झाली, तेही एक महत्वाचं कारण असतं ज्यामुळे त्यांना लग्न आता नकोच वाटतं.
तेव्हा हे आणि अशा प्रकारची अनेक कारणं ज्या वेळेला आपला मुलगा किंवा मुलगी म्हणते मला लग्न करायचं नाही, त्याच्यामागे असू शकतं. तेव्हा आपला तरुण मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार नाहीयेत आणि पालकांना प्रचंड चिंता वाटते, अशा वेळेला नेमकं काय करायचं? तर सगळ्यात पहिलं मी सांगेन की याबद्दल एक खुला संवाद पालक आणि मुलं यांच्यामध्ये होणं हे खूप गरजेचं असतं. आणि अशा वेळेला काउन्सिलिंग जे लागतं ना, ते फक्त मुलांना लागत नाही, तर पहिली काउन्सिलिंगची स्टेप ही पालकांना काउन्सिलिंग करणं हीच असते. याचं कारण म्हणजे पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आजच्या काळामध्ये लग्न हा चॉईस आहे, तुमची निवड आहे. लग्न हे कंपल्शन असू शकत नाही किंवा ते जबरदस्तीने करायची गोष्ट अजिबात नाही. त्यामुळे मुलांवरती प्रेशर आणून त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करून आणि लग्नाला तयार करणं असा जर विचार जरी करत असाल तरी तो अजिबात करू नका. यांनी पुढे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आणि पहिलं लक्षात घ्या की मुलांची त्यांचं लग्न न करण्यामागे नेमकं काय कारण आहे याबद्दल मोकळेपणाने कम्युनिकेट करणं ही महत्वाची गोष्ट आहे. अर्थातच काउन्सिलिंगचं काम पालक जितकं चांगलं करतील तेवढं तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक किंवा इतर कोणीही करू शकतात. फक्त तिथे त्रयस्थपणे या घटनेकडे बघणं हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून प्रोफेशनल काउन्सिलर सुद्धा यावेळेला जास्ती उपयोगी पडू शकतो. मुलांना इमोशनल फ्रीडम आणि इमोशनल कंपॅनियनशिप ही गरज जी लग्नामुळे पुरी होऊ शकते याबद्दल काउन्सिलिंग करताना सांगणं हे खूप महत्वाचं असतं. आता राहिला प्रश्न करिअरचा. तर करिअर, ॲस्पिरेशन्स, आपल्या स्वप्नांची पूर्तता या सगळ्या गोष्टी लग्नासोबत करताच येणार नाही आहेत का? नक्की करता येऊ शकतात. म्हणून हे अदर साईड ऑफ द कॉईन आपण ज्याला म्हणतो तसं ती पण दाखवणं ही महत्वाची गोष्ट असते. आणि म्हणून मुलांशी जर मोकळेपणाने संवाद साधला ज्यामध्ये मुलाचे नेमके काय घटक आहेत जे त्याला लग्न करू नको असं सांगतायत त्याचा विचार दोन्ही बाजूनी करणं, नंतर त्याचे जे त्याबद्दलचे कन्सर्न्स आहेत त्याची उत्तरं शोधणं हा एक जॉईंट ॲक्टिव्हिटीचा भाग असतो. आणि मग त्यातून येणारा जो निर्णय आहे तो अर्थातच मुलाचा किंवा मुलीचा असेल. लग्न करायचं की नाही, लग्न कधी करायचं आणि लग्नातनं नेमक्या काय अपेक्षा आहेत एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या, हे प्री मॅरेज काउन्सिलिंगचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आणि त्यातून अनेक प्रकारच्या समस्यांना आपण उत्तरं शोधू शकतो. मला असं वाटतं आपला मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार नसतील तर त्याचं नुसतं टेन्शन घेणं, त्याच्याबद्दल इतर नातेवाईकांशी बोलणं जे मुलांना अजिबात आवडत नाही, चार चौघांमध्ये आपण म्हणतो तसं या विषयाची चर्चा करणं हे कटाक्षाने टाळा. परत एकदा लग्न हा चॉईस, कधी करायचं, कुणाशी करायचं, करायचं की नाही करायचं हा फक्त आणि फक्त मुलाचा असला पाहिजे. आपण त्याला सपोर्टिव्ह रोलमध्ये राहिलो आणि त्याच्या ज्या काही भीती किंवा शंका असतील त्याच्यामध्ये आपण सगळे एक्सटेंडेड फॅमिली आहोत आणि तुझ्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी किंवा तुझ्या अडीअडचणींसाठी तुझा एक जोडीदार आणि आम्ही सगळे आहोत एवढा विश्वास जर दिला तर बहुतांशी केसेसमध्ये मुलं किंवा मुली याबद्दल पालकांचं सुद्धा पुढे जाऊन ऐकतील. तुमचा अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा. H2O मधून अशाच तुमच्या समस्या आणि आमच्याकडे कॉमनली येणाऱ्या समस्या याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. तर बघत राहा आणि आवडला तर जरूर शेअर आणि सबस्क्राईब करा. H2O हिलिंग टू ऑप्टिमाइज.